श्री माताजी व श्री अरविंद यांच्या चरणी विनम्र अभिवादन. श्री माताची संगत. मी कोणत्याही राष्ट्राची नाही, कोणत्याही संस्कृतीची नाही, कुठल्याही समाजाची नाही, वंशाची नाही, तर केवळ त्या ईश्वराची आहे. मी केवळ ईश्वराची आहे आणि ईश्वराचाच विजय व्हावा हेच माझे या भूतलावरील कार्य आहे आणि कायम हेच कार्य राहील. श्री अरविंद विचार मंच प्रस्तुत श्री अरविंद व्याख्यानमाला. सर्वांना सस्नेह निमंत्रण. नमस्कार. श्री अरविंद विचार मंच आयोजित श्री अरविंद व्याख्यानमालेमध्ये आजच्या दुसऱ्या दिवशी मी सर्व जाणकार श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणेच आपण प्रार्थनेने करूया. ओम श्री अरविंदो मम शरणम. ओम श्री अरविंदो मम शरणम. भव भगवान भव भाग्य विधाता. भव भगवान भव भाग्य विधाता. चिदानंदमय जीवन गाथा. चिदानंदमय जीवन गाथा. कल्याणानां करणम्. ओम श्री अरविंदो मम शरणम्. जगद्गुरो ज्योतिर्मय मूर्तिः. जगद्गुरो ज्योतिर्मय मूर्तिः. परब्रह्मणः परमास्फूर्ति. जगद्गुरो ज्योतिर्मय मूर्तिः. परब्रह्मणः परमास्फूर्ति. घनतिमिरानां करणम्. ओम श्री अरविंदो मम शरणम्. योगेन्द्रः योगेन्द्र युगेन्द्रः. योगेन्द्रः योगेन्द्र युगेन्द्रः. नरनारायण रूप उपेन्द्रः. नरनारायण रूप उपेन्द्रः. प्रणतानामोद्धरणम्. ओम श्री अरविंदो मम शरणम्. ओम श्री अरविंदो मम शरणम्. श्री माताजी जेव्हा त्यांच्या साधन काळामध्ये होत्या तेव्हा त्यांनी काही प्रार्थना या आपल्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये असताना त्यांनी काही प्रार्थना लिहिल्या होत्या. त्या प्रार्थनांचं पुढे सगळं संकलन
प्रेयर्स अँड मेडिटेशन अशा स्वरूपामध्ये झालं होतं या पुस्तकामध्ये. आणि त्याचा मराठीतील अनुवाद आपण दरवेळेला म्हणतो प्रार्थना आणि ध्यान या नावाने तो प्रसिद्ध आहे. यातल्या अनेक प्रार्थना या फ्रेंच भाषेमध्ये लिहिलेल्या होत्या, काही इंग्लिशमध्ये होत्या आणि त्यातील बऱ्याचशा फ्रेंच प्रार्थनांचा अनुवाद श्री अरविंदांनी स्वतः इंग्रजी भाषेमध्ये केला होता. त्यातल्या काही निवडक प्रार्थना आपण घेतो आहोत. त्यातली आज एक मराठीतील अनुवादित प्रार्थना मी वाचून दाखवते. हे भगवान, सर्व विघ्न विनाशका तुझा जय जयकार असो. असे वरदान दे की आमच्यामधील कोणतीही गोष्ट तुझ्या कार्यात बाधक होणार नाही. असे वरदान दे की कोणतीही गोष्ट तुझ्या आविष्कारास विलंब होऊ देणार नाही. असे वरदान दे की सर्व घटनांमध्ये आणि प्रत्येक क्षणी तुझीच इच्छा सफल होईल. आम्ही तुझ्या समोर यासाठी उभे आहोत की तुझीच इच्छा आमच्यामध्ये फलद्रूप व्हावी. आमच्या अस्तित्वाच्या अंग प्रत्यंगात, त्याच्या प्रत्येक कृतीत, त्याच्या सर्वोच्च उंचीपासून ते शरीराच्या लहानात लहान पेशीद्वाराही तुझीच इच्छा कार्यान्वित व्हावी. असे वरदान दे की आम्ही तुझ्याशी संपूर्णतया आणि सदा सर्वदा प्रामाणिक राहू. दुसऱ्या कोणत्याही प्रभावाच्या आहारी न जाता पूर्णपणे तुझ्याच प्रभावाखाली आम्ही राहू इच्छितो. असे वरदान दे की आम्ही तुझ्याविषयी एक गाढ आणि तीव्र कृतज्ञता मनात बाळगावयास कधीही विसरणार नाही. असे वरदान दे की प्रत्येक क्षणी देणगी म्हणून तुझ्याकडून आम्हाला ज्या अद्भुत वस्तू मिळतात त्यांचा आम्ही कधीही अपव्यय करणार नाही. असे वरदान दे की आमच्यातील प्रत्येक गोष्ट तुझ्या कार्यामध्ये तुला सहकार्य देईल आणि सर्व काही तुझ्या साक्षात्कारासाठी सिद्ध होईल. हे परमेश्वरा, सर्व सिद्धिदायका तुझा जय असो. तुझाच विजय होणार याविषयी एक सक्रिय आणि ज्वलंत, अखंड आणि अविचल अशी श्रद्धा प्रदान कर. जय मा. श्री अरविंद विचार मंच आयोजित श्री अरविंद व्याख्यानमाला, जिचं हे 10वं वर्ष आपण साजरं करतो आहोत. कालही आपण हेच म्हणालो की मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी आपण दृकश्राव्य माध्यमाचा वापर करून म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून ही मालिका आपण संपन्न करतो आहोत. या मालिकेचं आजचं द्वितीय पुष्प. द्वितीय पुष्प गुंफायला मी नागपूरच्या सुप्रसिद्ध लेखिका व विदुषी डॉक्टर सौ भारती सुदामे यांना आमंत्रित करते आणि त्यांचे मनापासून स्वागत करते. सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर भारतीताई सुदामे यांचा परिचय खरं तर आपणा सर्वांना आहेच. तरी पण एक छोटासा, जे कोणी नवीन श्रोते असतील त्यांच्यासाठी त्यांचा एक छोटासा परिचय, औपचारिक परिचय मी सादर करते. संपूर्ण साहित्यिक विश्वामध्ये अत्यंत नावाजलेलं गाजलेलं मोठं नाव डॉक्टर भारतीताई सुदामे. भारतीताई मूळच्या नागपूरच्या. त्यांचं शिक्षण हे त्या विद्यावाचस्पती म्हणजे त्यांनी PhD केलंय. शिक्षणशास्त्र आणि हिंदी अशा 2 विषयांमधले त्यांचं PhD आहे. त्या नागपूरमध्येच अध्यापन करत होत्या. त्यांचा पूर्ण तो अनुभव जो आहे तो प्राथमिक शाळेपासून ते अध्यापक महाविद्यालयाच्या स्तरापर्यंत त्यांनी अध्यापन केलेलं आहे. त्या निवृत्त प्राचार्य होत्या. सिंहगड शिक्षणशास्त्र महाविद्यालय पुणे येथून त्या निवृत्त झाल्या. भारतीताईंच्या साहित्यिक उपलब्धीची यादी खरं तर खूप मोठी आहे. त्यात किती सांगायचं, काय धरायचं आणि काय सोडायचं असा प्रश्न पडतो. मी काही मोजकेच त्यांच्या साहित्यिक उपलब्धीबद्दल आपण सर्वांना अवगत करू इच्छिते.
मराठीतील त्यांचे अत्यंत प्रसिद्ध कादंबऱ्या किंवा प्रकाशित पुस्तके हवं तर आपण म्हणू शकतो प्रणवीर महाराणा प्रताप, अस्रवेत्ता द्रोणाचार्य, कबीरायन, भृगुनंदन आणि नुकतीच गेल्या वर्षी त्यांची प्रसिद्ध झालेली कादंबरी कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास, जाहला उशीर, रीठ आणि कितीतरी वर्ष झाली हे कथासंग्रह, सायक्लोन आणि परिक्रमा नावाचे काव्यसंग्रह, मृदगंध हा ललितबंध, प्रतिभा संपन्न साहित्यकार हा आस्वादक लेखसंग्रह, नव्या मळवाटेचा यात्रिक शरदचंद्र मुक्तिबोध ही समीक्षा आणि जळातल्या प्रतिमा ही आत्मकथनात्मक संस्मरण, प्रिय सौ ज्योत्स्ना हे प्रवास वर्णन, असेन मी नसेन मी हे 2 अंकी स्वतंत्र सामाजिक नाटक, स्वामी अपरांताचा हे चरित्र, तसेच साक्षीदार आणि खजिन्याची विहीर आणि कोकिळ राणी हे बालवाङ्मय, हे सगळं पुस्तक रूपात प्रकाशित झालेलं भारतीयांचं साहित्य. हिंदी भाषेमध्ये सुद्धा त्यांचं लिखाण आहे. त्याच्यामध्ये सप्तरंगी पाखे आणि युगनिर्माता परशुराम ही कलात्मक चरित्र, मन की बात हा कविता संग्रह आणि भृगुनंदन ही पौराणिक कादंबरी प्रकाशित झालेली आहे. प्रणवीर महाराणा प्रताप या कादंबरीला अभिव्यक्ती आणि विदर्भ साहित्य संघ या 2 नागपूरच्या आणि गोमांत कलिका या गोव्याच्या संस्थांतर्फे कृष्णाबाई मोटे व पूय देशपांडे आणि नाथ माधव स्मृती पुरस्कार जाहीर झालेला आहे. तसेच अस्रवेत्ता द्रोणाचार्य या कादंबरीला पद्मगंध प्रतिष्ठान आणि विदर्भ साहित्य संघ या संस्थांतर्फे सुधा कुसुम कादंबरी पुरस्कार आणि पूय स्मृती सन्मान प्राप्त झालेला आहे. पद्मगंधा प्रतिष्ठान या संस्थेतर्फे रीठ या कथासंग्रहाला सर्वोत्कृष्ट कथासंग्रहाचा पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. खजिन्याची विहीर या बाल कादंबरीला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा 2015चा बालवाङ्मयासाठी असलेला साने गुरुजी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. खरं तर आत्ता भारतीताईंना एक नवीन पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याचा पूर्ण सोहळा देखील अजून व्हायचा आहे, पण नुकताच तो जाहीर झालेला आहे म्हणून मला अत्यंत आनंदाने त्याचा यामध्ये समावेश करावासा वाटतो. साहित्य विहार संस्था नागपूर यांच्यातर्फे डॉक्टर सौ भारतीताई यांना ज्ञानयोगी हा सन्माननीय पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याचा सोहळा आता येत्या 2 दिवसांमध्ये 28 तारखेला होऊ घातलेला आहे. इतक्या सगळ्या उपलब्धींसोबत असणाऱ्या विदुषी व्याख्यात्या डॉक्टर भारतीताई सुदामे यांचं मी या व्याख्यानमालेकरता स्वागत करते आणि आजचा हा कार्यक्रम, आजचं हे व्याख्यान सत्र त्यांनी सुरू करावं अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. श्री अरविंद व्याख्यानमालेच्या या द्वितीय पुष्पामध्ये मी आपण सर्वांना अभिवादन करते. या व्याख्यानमालेमध्ये आज एका थोड्या वेगळ्या अशा विषयावर आपल्याशी संवाद साधण्याचा हा प्रयत्न आहे. हा विषय आहे श्री अरविंदांच्या दृष्टीनं वैदिक यज्ञाचं रूपक. आपल्याला हे माहीत आहे की श्री अरविंदांनी जे अनेक प्रकारचं लेखन केलेलं आहे, जे अनेक ग्रंथ निर्माण केलेले आहेत, त्या ग्रंथांमध्ये वेदरहस्य हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्यांचं साहित्य, त्यांचं लेखन, त्यांचं वाङ्मय जे आपण म्हणूया ते विविध प्रकारात विभागलं जातं. त्याच्यात काही भाष्यग्रंथ आहे, काही तत्त्वज्ञानावर विशेषत्वाने विचार करणारे ग्रंथ आहे, म्हणजे त्यांनी स्वतःचं मांडलेलं तत्त्वज्ञान अशा त्या ग्रंथांचं स्वरूप आहे. काव्य आहे, नाटक आहे, स्फुट विचार आहेत आणि पत्र आहेत. याशिवाय आणखी बरंच काही आहे.
त्यापैकी जवळजवळ सगळंच लिखाण इंग्रजीमध्ये आहे. एक भवानी भारती हे त्यांचं संस्कृत काव्य आणि काही बंगाली भाषेतलं साहित्य सोडलं तर जवळजवळ सगळं साहित्य हे इंग्रजीमध्ये आहे. परंतु आपल्यासाठी, आपल्या सुदैवानं म्हणूया, ते सगळं मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये अनुवादित झालेलं असल्यामुळे आपल्याला त्या साहित्याचा उत्तम प्रकाराने अभ्यास करता येतो. श्री अरविंदांनी हे जे साहित्य निर्माण केलं, त्या सगळ्या साहित्य निर्मितीच्या मागे त्यांची प्रचंड विचारशक्ती, खूप गहन तपस्या आणि अतिशय सूक्ष्मतेनं केलेलं वाचन आहे. हे जे वाचन आहे ते कशाचं आहे तर आपल्या प्राचीन वाङ्मयाचं आहे. या आपल्या प्राचीन वाङ्मयाचं वाचन करत असताना, अध्ययन करत असताना किंवा या प्राचीन वाङ्मयाचा परामर्श घेत असताना श्री अरविंदांनी महत्त्वाचे काही मुद्दे म्हणले. ते मुद्दे बघितल्याशिवाय आपल्याला त्यांच्या रूपकाचा किंवा यज्ञीय वैदिक यज्ञ या संदर्भात त्यांच्या विषयाकडे जाण्याचा मार्ग सापडणार नाही. त्यांनी असं म्हटलं आहे की आपलं जे प्राचीन वाङ्मय आहे ते पवित्र शास्त्र, लौकिक शास्त्र अशा 2 शास्त्रांमध्ये विभागता येतं. त्यापैकी काही जे आहेत ते अपौरुषेय वाङ्मय म्हटलं जातं आणि दुसरं पौरुषेय वाङ्मय म्हटलं जातं. अपौरुषेय वाङ्मय हा एक वेगळा विषय आहे आणि पौरुषेय वाङ्मय हे सगळं संपूर्णपणे धर्म, दर्शन, पंथ, शाखा, संप्रदाय यासाठी निर्माण केलेलं विशिष्ट व्यक्तींचं नाव असेल. अपौरुषेय वाङ्मय म्हणजे अशा व्यक्तींनी निर्माण केलेलं वाङ्मय आहे की ज्याची स्फूर्ती, ज्याची प्रेरणा, ज्याची निर्मिती ही सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या कक्षेत येणारी नाही. सर्वसामान्य मनुष्याच्या बुद्धीच्या पलीकडल्या या सगळ्या रचना आहे, त्याच्या प्रज्ञेच्या कक्षेत येणाऱ्या रचना आहे. हा शब्द आणि यावर विचार हा खूप वेगळा भाग आहे. आपला हाचा विषय नाही, आपण फक्त त्याच्यात हे बघणार आहोत की हा जो खूप मोठा पसार आहे अशा विविध वाङ्मयाचा, हा इतका मोठा आहे आपल्या देशामध्ये प्राचीन वाङ्मयाचा, परंपरांचा आणि असंख्य सृष्टीच्या निर्मितीच्या मागे असलेल्या तत्वाचा शोध घेणाऱ्या विचारांचा जो काही खूप मोठा पसारा आहे तो प्रचंड आहे. त्याचा आवाका खूप मोठा आहे. एका माणसाला एका जन्मामध्ये हे सगळं अध्ययन करणं ते शक्य नाही आहे. अगदी आपल्या देशातल्या या साहित्याबद्दल, या वाङ्मयाबद्दल रेव्हरंड टिळकांनी जे शब्द, जे काव्य केलेले त्या काव्यातले शब्द मला त्यांचे आठवतात. ते मातृभूमीला उद्देशून म्हणतात, आर्यभूमीला उद्देशून म्हणतात, तुझ्या महोदार सारस्वताच्या महासागरीचा जरी मी नवी, झालो तरी गे तृषा मनमनाची कधीही न होणे कमी. एवढं मोठं सारस्वत आहे, एवढं मोठं वाङ्मय इथे आपले निर्माण झालेलं आहे आपल्या देशामध्ये की त्या सारस्वताचा मी मीन होऊन राहिलो, मासा होऊन राहिलो. तर सागर आहे तुझ्या महोदार सारस्वताच्या महासागरीचा. नुसताच सागर नाही, तो महासागर आहे सारस्वताचा. आणि त्या महासागराच्या तळाशी, त्या महासागरात मासा होऊन जरी मी राहिलो, म्हणजे सतत त्याच्यातच राहिलो, जळातच, त्या साहित्यातच राहिलो, बाहेर क्षणभरही निघालो नाही, तरीही माझ्या मनाची जी तृषा आहे ते साहित्य समजून घेण्याची, ती कधीही न होणे कमी. या जन्मी काय किती जन्म लागतील तरीही ती कमी होणार नाही. इतका हा महान मोठा पसार आहे. आता ह्या पसाराच्या बाबतीत झालं काय आहे की जे आपल्या देशामध्ये वेगवेगळे पंथ, संप्रदाय, विविध धर्म असे निर्माण झालेले आहेत आणि हे जे सगळे निर्माण झालेले धर्म, पंथ, संप्रदाय, परंपरा वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या विचारांनी चालणारे अनेक लोक आहेत, अनेक मन आहेत, अनेक माणसं आहेत.
श्री अरविंदांनी असं म्हटलेलं आहे की या साहित्याचा किंवा या वाङ्मयाचा किंवा या शास्त्रांचा अभ्यास करणारी अनेक मनं आहेत, अनेक माणसं आहेत. त्यापैकी काही ही अर्धपक्व ज्ञान असलेली आहेत. या शास्त्रांच्या संदर्भात अर्धपक्व असं ज्ञान असणारे काही आहेत, तर काही माणसं ही त्याबद्दल अजिबात ज्ञान नसणारी आहेत. मुळात मुळीच ज्ञान नसलेली माणसं आहेत. पण ती कोणत्या आणि कोणत्या ग्रंथाला अनन्य भावाने चिकटून राहिलेली. अनन्य भाव की या ग्रंथाशिवाय अन्य कोणताही ग्रंथ नाही, हा ग्रंथ एकमेव. आणि ह्या अनन्य भावाने चिकटून राहिल्यामुळे, त्या ग्रंथाला चिकटल्यामुळे त्यांनी त्या ग्रंथाबद्दल आपले काही समज करून घेतलेले आहेत. त्यातला पहिला समज की आमच्या पंथाचा, आमच्या परंपरेचा किंवा आमच्या संप्रदायाचा ग्रंथ हाच एकमेव असा ग्रंथ आहे ज्यात ईश्वराचा शब्द नोंदवला गेला आहे. ईश्वराचा शब्द, सनातन शब्द नोंदवला गेलेला आहे. हा आमचा एकमेव ग्रंथ आहे असं प्रत्येक पंथाचा आणि प्रत्येक परंपरेचा अनुयायी म्हणत असतो. आणि मग साहजिकच की हा जर ग्रंथ सर्वश्रेष्ठ आहे, तर बाकी जे अन्य ग्रंथ आहेत, जो काही पसार आहे, जे काही वाङ्मय निर्मित झालेलं आहे, ते त्याच्यातला मजकूर जो आहे तो मिथ्या आहे, सनातन नाहीये, सत्य नाहीये. बराचसा भाग त्यातला असा आहे की तो मिथ्या आहे, ईश्वरानं सांगितलेला नाहीये किंवा सुचवलेला नाहीये. हा दुराग्रह धरून ते आपल्या ग्रंथाला चिकटून असतात. शिवाय त्याच्यापुढे त्यांचं म्हणणं असतं की विवेकी, विचक्षण आणि विवेचक बुद्धीचं जे अंतिम फळ आहे ते आमच्याच ग्रंथामध्ये आलेलं आहे. अखेरचा शब्द हा आमचा ग्रंथ आहे. आमच्या ग्रंथात लिहिलेल्या शब्दाच्या पुढे कोणाचाही उजर चालणार नाही. त्या ग्रंथाच्या पुढे काहीही नाही, तोच एक ग्रंथ आपला अखेरचा शब्द आहे. हा दुराग्रह आहे. आणि या दुराग्रहाबरोबर दुसरं त्यांचं म्हणणं आहे की बाकी अन्य जे ग्रंथ आहेत ते सगळे ग्रंथ एकतर प्रमादपूर्ण आहेत, दोषपूर्ण आहेत, अपूर्ण आहेत किंवा आमच्या ग्रंथाच्या जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. इतरांच्या धर्मात आम्ही सोडून इतरांच्या धर्मात किंवा तत्वज्ञानामध्ये काय चुकलं आहे हे पाहण्यासाठीच आम्हाला त्या ग्रंथांचा फक्त उपयोग, त्याचा पुरावा म्हणून आम्ही त्या ग्रंथाचा उपयोग करतो, अशी एक धारणा लोकांच्या मनामध्ये निश्चित झालेली असते. आणि ती धारणा ते सोडायला तयार नसतात आणि त्याच्यामुळे त्या ग्रंथांचा अभ्यासच केला जात नाही, अध्ययनच केलं जात नाही. ते पूजनीय समजून बासनात बांधून त्याला हळद कुंकू फुलं लावून त्याची पूजा केली जाते. त्यामुळे नेमकं त्या ग्रंथात काय आहे, त्या ग्रंथांना काय सांगायचं आहे हे कधी कोणापर्यंत, सर्वसामान्यांपर्यंत काय की त्या ग्रंथाचे जे अनुयायी आहेत, त्या ग्रंथाचा प्रचार प्रसार करणारे आहे किंवा त्या ग्रंथाला सर्वश्रेष्ठ मानणारे आहेत, त्यांनाही माहिती नसतं. हे दुर्दैवाने आपल्या देशामध्ये घडलेलं आहे. मग या ग्रंथांची अभ्यास करण्याची पद्धत कोणती असावी, कोणती असावी, ही अशी चांगली अभ्यास करण्याची पद्धत द्यावी, सर्वांपर्यंत पोहोचवावी, या उद्देशाने वेदरहस्य हा ग्रंथ श्री अरविंदांनी लिहिला, निर्माण केला. वेद, उपनिषद, गीता असे प्राचीन ग्रंथ, हे सगळे प्राचीन ग्रंथ आहेत. ते अभ्यास करणार, ते त्यांचा अभ्यास करणाऱ्यांची बुद्धी कशी, कोणत्या बुद्धीने तो अभ्यास केलेला असावा, कसा केलेला असावा, याचा विचार करणं आवश्यक वाटल्यामुळे तो विचार त्यांनी याच्यातनं मांडलेला आहे. हे प्राचीन ग्रंथ आजच्या पिढीच्या बुद्धीच्या कक्षेत आणून देणं, आजच्या पिढीच्या बुद्धीच्या वर्तुळात आणून देणं, कक्षेत आणून देणं, त्या पिढीच्या बुद्धीच्या आवाक्यात आणून देणं,
याच्यासाठी या ग्रंथांचं श्री अरविंदांनी लेखन केलेलं आहे. मग ते उपनिषदांवरलं भाष्य असो, गीतेवरचे निबंध असो, वेदरहस्य असो, त्यात हे जे आहेत ते आहेत. एक आणखी वैशिष्ट्य त्यांचं आहे की हे लिहित असताना, हे आपल्यासमोर मांडत असताना त्यांनी त्यांची स्वतःची मतं त्या विषयाबद्दल काय आहेत ही स्वतंत्रपणे त्यांच्या वेगळ्या ग्रंथांमध्ये लिहिलेली आहे. त्यांचं स्वतःचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान त्यांनी वेगळं लिहिलेलं आहे. त्यांना स्वतःला काय म्हणायचं आहे हे सांगून हे ग्रंथ पुरावे म्हणून दिलेले नाही. सर्वसामान्य अध्ययनाची पद्धती असते ती अशीच असते की आपल्या विचारांच्या पुष्टीसाठी, ते विचार बळकट करण्यासाठी किंवा आपण म्हणतो ते योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याला जी जोड लागते ती जोड देण्यासाठी म्हणून या ग्रंथांचा विचार केला. आपले विचार योग्य दिशेने जात आहेत हे सिद्ध व्हावं, इतरांना पटावं, इतरांनी ते मान्य करावं, आपणच कसे बरोबर आहोत हे सगळ्यांना समजावं, याच्यासाठी म्हणून या भाष्य ग्रंथांचा म्हणजे जास्तीत जास्त करून गीतेचा उपयोग सर्व धर्म संप्रदाय पंथ विचारवंत वगैरे लोकांनी केलेला आहे असं त्यांचं स्पष्ट मत. मग नेमकं काय हवं या ग्रंथांमध्ये? या ग्रंथांचा अभ्यास आणि विचार कसा करायला हवा? तर या ग्रंथांचा अभ्यास आणि विचार करत असताना स्पष्ट भूमिका मांडलेली शरण ग्रंथकर्त्याला जे म्हणायचं आहे ते तसंच्या तसं अन्य लोकांपर्यंत, इतरांपर्यंत पोहोचवणं, ते तसंच्या तसं स्पष्टपणे मांडणं, त्याच पद्धतीने सगळ्यांपर्यंत जाणं, याच्यासाठी संशोधक जर धडपड करत असतील तर त्याच्यात दोन गोष्टी होतात. त्यांचं म्हणणं असं की संशोधक हा कितीही मेहनती असला, अत्यंत परिश्रम घेणारा असला, अत्यंत कष्ट करणारा असला, अत्यंत अलिप्त वृत्तीचा असला की मी हे त्रयस्थपणे करणार आहे, माझं त्याच्यात काहीही त्यात अन्वयार्थ मी कशाचाही मी लावणार नाही, मी माझे विचार त्याच्यात घुसडणार नाही, त्याच्यात माझे विचार मांडणार नाही, माझ्या विचारांचं आरोपण करणार नाही, या सगळ्या वृत्ती असला, शिवाय भारतीय तत्वज्ञानाची ज्या ऐतिहासिक उपपत्ती आहेत, भारतीय तत्वज्ञानाच्या अनेक ऐतिहासिक उपपत्ती आहेत, त्या सगळ्या उपपत्तींच्या विकासाचा अतिशय विद्वत्तापूर्ण अभ्यास करून त्या सगळ्या उपपत्ती त्यांनी आत्मसात केलेल्या असल्या संशोधकांनी कोणत्याही, तरीही ग्रंथकर्त्याचा मूळ अर्थ शोधून काढणं जवळजवळ अशक्य आहे असं त्यांना वाटतं. कारण मूळ लेखक म्हणजे जो मूळ विचार ज्यांनी मांडलेला आहे त्या विचार मांडणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये नेमकं त्यावेळेला काय होतं, परिस्थिती कशी होती आणि कोणत्या उद्देशाने हे निर्माण झालेलं आहे हे जसंच्या तसं सांगण्याची शक्यता खूपच कमी आहे असं त्यांना वाटतं. आणि ते बरोबरही असायला पाहिजे. खूपदा काय होतं की मनुष्य स्वतः, व्यक्ती, ग्रंथकार, साहित्यकार स्वतः सुद्धा एखादी गोष्ट लिहितो, पूर्ण लिहून झाल्यानंतर काही वेळाने, काही काळाने, वेळाने म्हणण्यापेक्षा काही काळाने, काही अंतराळाने त्यानं ती वाचली तर त्याला सुद्धा प्रश्न पडतो की हे मी लिहिलंय, मी स्वतः हे लिहिलेलं आहे. याचं कारण असं की ज्या वेळेला तो ह्या अशा विशेष साहित्याची निर्मिती करत असतो त्यावेळेला तो या भौतिक जगापासून खूप वेगळा असतो. तो ईश्वराशी तादात्म्य पावलेला असतो, त्या परमतत्वाशी, त्या सृष्टीशी तादात्म्य पावलेला असतो आणि त्या अनुभूतीतून तो लिहित असतो, ते विचार करत असतो, ते अभिव्यक्त करत असतो.
आणि मग जेव्हा पुन्हा बौद्धिक पातळीवर मनुष्य येतो तेव्हा त्याला स्वतःला सुद्धा वाटायला लागतं, बापरे हे कसं काय लिहिलं गेलं माझ्या हातून, एवढं क्षमता सुद्धा माझी नव्हती इतकं लिहिण्याची. याला अपौरुषेय म्हणायचं. की मनुष्याच्या वाक्याच्या बाहेरची गोष्ट जेव्हा मनुष्य करून जातो तेव्हा कुठल्या तरी दिव्य शक्तीची त्याला साथ मिळालेली असते आणि त्या मदत मिळालेली असते. त्या दिव्य शक्तीचा वरद हस्त त्या व्यक्तीवर असतो आणि म्हणून हे त्याच्याकडनं लिहिलं जातं. त्यामुळे आपण अभ्यास करत असताना त्या ग्रंथाचा ज्या वेळेला अभ्यास करू त्यावेळेला आपल्याला कुठे तो वरद हस्त आहे, आपण कुठे त्या वेळेला ईश्वराच्या सन्निध जाऊन पोहोचलेलो आहे, आपण कुठे त्या भावनेतनं हे सगळ्याचा विचार करतो. आपण मनुष्य म्हणून भौतिक पातळीवरून आपल्या स्वतःच्या बुद्धीच्या आवाक्यात टप्प्यात येईल अशा तऱ्हेने विचार करत असतो. म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की कितीही विद्वान असेल, कितीही मेहनती असेल, परिश्रमी असेल, कितीही त्याने यापूर्वी निर्माण झालेल्या उत्पत्तीचा अभ्यास केलेला असेल, त्याचं कशातही मोल कमी करायचं नाहीये. ते सगळं मान्य करूनही असं आहे की एक कुठेतरी काहीतरी असं आहे की जे ग्रंथकर्त्याचं स्वतःच आहे ते दुसरं नाही अनुभवू शकत. म्हणून मग काय करायचं, जसं आपल्याला जसं तसं सांगणं शक्य नाही, मग त्या ग्रंथांचा अभ्यास नाही करायचा का? तसं नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे की त्यातली जी जिवंत त्रिकालाबाधित सत्य आहे ती शोधायची. जगाला सहाय्यक असं होईल त्याच्यातनं सहाय्यक अशा गोष्टी त्यातनं शोधून काढायच्या. आजच्या मानवतेच्या मनाला सुगम आणि तिच्या आध्यात्मिक गरजांना उपकारक अशा भाषेत त्या मांडायच्या. दोन गोष्टी आहेत, शोधून काढणं आणि मांडणं. उपकारक अशा गोष्टी शोधून काढायच्या आहेत, त्याच्यामध्ये दडलेल्या आहेत त्या, आणि त्या ज्या दडलेल्या आहेत त्या शोधून काढायच्या आणि आजच्या मानवतेच्या आध्यात्मिक बुद्धीला, बुद्धी ही अनेक प्रकारांची आहे, त्यातली ही जी आध्यात्मिक बुद्धी, स्पिरिच्युअल इंटेलेक्ट, आध्यात्मिक बुद्धी ती जी आहे त्या आध्यात्मिक बुद्धीला झेपेल, उपकारक ठरेल अशा भाषेमध्ये त्याची मांडणी करायची. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून वेदरहस्य या ग्रंथाची निर्मिती झाली. आणि म्हणून त्या वेदरहस्यामध्ये यज्ञ हा जो भाग आहे तो यज्ञ हा कशा पद्धतीने वेदांमध्ये आलेला आहे, वैदिक यज्ञ म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे त्या काळच्या ऋषीमुनींना, याचा जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करून त्यांनी हे व्यक्त केलेलं आहे. वेदमंत्रांचा म्हणजेच वेदातल्या ऋचांचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तो कशा प्रकारानं जाणून घ्यावा याचं दिग्दर्शन वेदरहस्य या ग्रंथामध्ये. आणि या ग्रंथाच्या आधारे श्री अरविंदांच्या दृष्टीने वैदिक यज्ञाचं स्वरूप हा अत्यंत छोटासा भाग, अगदी लहानसा भाग, आपण तो त्याच्यावर लक्ष केंद्रित करून किंवा तो त्याच्याकडे त्याच्या तो समजून घेण्याच्या एका विशिष्ट उद्देशाने आपण त्याचा विचारात करतो आहे. तो अत्यंत छोटासा भाग आहे आणि तो जर आपल्याला समजून घ्यायचा असेल, ते जर उपकुलगडून पाहायचं असेल आपल्याला, तर काही गोष्टी आपल्याला गृहीत धराव्या लागतात. वेदरहस्य या ग्रंथाच्या निर्मितीसाठी जे काय घडलेलं आहे त्याच्यातल्या काही गोष्टी आपल्याला गृहीत धराव्या लागतात. पहिली सर्वात महत्वाची श्री अरविंदांनी मांडलेली गृहीत गोष्ट अशी आहे की ग्रीस, रोम आणि भारत या अत्यंत प्राचीन संस्कृती आहे. ग्रीस, रोम आणि भारत या देशांमध्ये ज्या प्राचीन संस्कृती आणि त्यावेळेला इतर ठिकाणी इतर स्थानांमध्ये ज्या कोणत्या मानवी जमाती वास्तव्य करून होत्या त्या सगळ्यांच्या संस्कृतींचा आपण जर अभ्यास केला, त्याचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं की ह्या ज्या सगळ्या संस्कृती आहेत या सगळ्या संस्कृतींमध्ये देवतांचं स्वरूप आणि पूजेचं रूप हे जवळजवळ सारखं होतं. ही गोष्ट आपण गृहीत धरली पाहिजे. ही गोष्ट त्यांनी गृहीत धरलेली आहे. हे जवळजवळ सारखं होतं. फरक काय होता की या इतर देशांमध्ये
ग्रीस आणि रोम महत्वाचा, या देशांमध्ये त्या काळी, त्या प्राचीन काळी, आपण वैदिक काळाबद्दल बोलतोय, त्या प्राचीन काळी देवतांची जी स्वरूप होती, जे स्वरूप देवतांचं होतं, ते शब्दबद्ध करून सुरक्षित ठेवणारा वेदांसारखा ग्रंथ तिथं निर्माण झालेला नव्हता, जो आपल्याकडे निर्माण झाला. हेही गृहीत धरायचं. वेदांमध्ये द्रष्ट्या कवींचं ज्ञान आहे, त्यांची वचनं आहेत आणि त्यांचा अर्थ प्राप्त करण्यासाठी आपल्याला त्या अर्थात प्रवेश, अर्थामध्ये त्या अर्थाच्या दालनात प्रवेश करवणारी, प्रवेश करवून देणारी एखादी किल्ली असणं आवश्यक आहे. एखादी गुप्त कळ माहीत असणं आवश्यक आहे. एखादी चावी आपल्या जवळ आवश्यक आहे. एखादा परवलीचा शब्द माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे. अन्यथा वेद कायम एखाद्या मोहरबंद म्हणजे सील केलेल्या पुस्तकासारखे, ज्याचं पूर्ण इथून 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 पूर्ण सील आहे, की जे उघडूच शकत नाही आणि आपण त्यातलं आतली पानं वाचूच शकत नाही, अशा प्रकारे ते बंद होऊन राहील, आपल्यासाठी अगम्य राहील, आपल्या आवाकाच्या. त्यामुळे ती एक किल्ली असणं आवश्यक आहे. आणि ती ही किल्ली जी आहे, ती आत प्रवेश करण्याचा जो परवलीचा शब्द आहे म्हणूया, किंवा आत जाण्यासाठी जो मार्ग आहे, त्या मार्गाचं दिग्दर्शन वेदरहस्य या ग्रंथामध्ये. अश्वारविंदांच्या दृष्टिकोनातून वेद नेमके काय आहेत, काय आहे त्याचं स्वरूप, कसे आहेत वेद? दोन वाक्यांमध्ये, वेगळ्या वेगळ्या वाक्यांमध्ये त्यांनी वेदांची व्याख्या केलेली आहे. त्यांचं स्वरूप सांगण्याचं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिलं त्यांनी असं म्हटलेलं आहे की वेद हा गूढ आंतरिक प्रतीकांचा आध्यात्मिक सूत्रांचा ग्रंथ. गूढ अशा आंतरिक प्रतीकांचा आणि आध्यात्मिक सूत्रांचा तो ग्रंथ आहे. दुसरं त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो ग्रंथ आहे, हा कर्मकांडमय कविता संग्रहाचं रूप घेऊन आलेला आहे. म्हणजे स्वतःच्या मूळ रूपामध्ये आलेला नाही, छद्म वेशाने आलेला आहे, वेशांतर करून आलेला आहे. आपल्या समोर तो त्याच्या स्वतःच्या रूपात ग्रंथ आलेला नाही, तो वेशांतर करून आलेला आहे. या दोन वाक्यातून दोन गोष्टी स्पष्ट होतात. पहिली गोष्ट अशी की याचं बाह्यरूप वेगळं आहे. कसं आहे, आपल्याला वाटतं तसं ते नाही आहे. ते तसं का आहे याच्या मागे खूप गोष्टी आहेत. अर्थात तिकडे आपण वळणार नाही, कारण तिकडे वळलो तर सगळा वेळ आपल्याला त्याच्यातच घालवावा लागेल, पुढे आपण जाऊ शकणार नाही. आजचा विषय नाही, पण ते आहे हे लक्षात ठेवायचं की हे वेगळं रूप आहे, फसवं आहे. वैदिक सत्य, कारण काय की वैदिक सत्य हे प्रकाशाचं प्रतीक आहे. प्रकाशाचं प्रतीक आहे. वेदांमध्ये जे सत्य कथन केलेलं आहे, निरूपण केलेलं आहे, ते प्रकाशाचं प्रतीक आहे. परंतु प्रकाशाचं प्रतीक असूनही ते रूपकांच्या आडून डोकावत आहे. रूपकांच्या आडून नुसतं डोकावत आहे. एखाद दिवशी आभाळ गच्च भरून असलेलं असलं, काळे कुट्ट ढग असले पावसाळ्यामध्ये, आणि मग कुठे उजेड नसेल, अंधार पडेल अशी स्थिती निर्माण झालेली असेल, आणि अशा वेळेत एखाद्या बारक्याशा ढगातून एखादा चुकार प्रकाश, सूर्यकिरण जेव्हा बाहेर डोकावतो, ते जे मूळ स्वरूप आहे ते स्वरूप वेदांचं आहे, वेदातल्या सत्याचं आहे. वेदांमध्ये जे सत्य आहे ते सत्य प्रकाशाचं प्रतीक आहे. परंतु ते तसं असूनही ते रूपकांच्या आडून केवळ डोकावून पाहतंय. आपल्याला ते रूपक बाजूला करून ते बघायचं आहे. एखादं सोनचाफ्याचं झाड असतं मोठ्याच्या मोठा आपल्या अंगणामध्ये बहरलेलं, खूप दिवसानंतर त्याला कळ्या येतात.
एखादं फूल उमलतं, त्याचा घमघमाट सुटतो आणि मग ते फूल कुठं आहे ह्या सगळ्या त्या हिरव्यागार हिरव्याकंच अशा त्या पर्णसंभारातून आपल्याला शोधून काढायचं. ते कुठं आहे हे शोधून काढणं तशासारखंच त्या सुवासाचा मागोवा घेत शोधून काढतो जसं, तसं हा जो प्रत्येकांच्या आडून डोकावणारं जे सत्य आहे, दिसणारं सत्य आहे, त्याचा मागोवा घेत घेत आपल्याला ते शोधून काढायचं. असं हे बाह्यांग आहे. त्याच्यामुळे काय झालं, अंतरंग कसं आहे मग विचार करा. आपण बाह्यांग पाहिलं, कविता संग्रहाच्या रूपामध्ये आहे, आध्यात्मिक सूत्राच्या रूपामध्ये. अंतरंग कसं आहे, वेदांचा अंतरंग हे आध्यात्मिक आहे, सार्वभौम आहे आणि निर्वैयक्तिक आहे. वेदांचा अंतरंग स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की हे सार्वभौम आहे, आध्यात्मिक आहे आणि निर्वैयक्तिक आहे. पण प्रत्यक्षामध्ये बाह्यतः जर आपण वेद अभ्यासले तर वेदांचं रूप, बाह्य रूप हे स्थूल, वैयक्तिक आणि शिथिल, ज्याला ढिसाळ म्हणतो तशाच. वेश असावा बावळा तरी अंतरी नाना कळा, तशासारखं. म्हणून सगळ्या पाश्चात्य विद्वानांनी त्याला स्पष्टपणे हे वेद म्हणजे हे पूर्वीच्या काळी सगळे ज्यांना समजत नव्हतं, जे अज्ञानी लोक होते, त्यांना पंचमहाभूतांची भीती वाटत होती. त्यांना असं वाटत होतं की हे सगळं काय चाललेलं आहे सृष्टीमध्ये, चमत्कार हा सगळं आपल्याला समजत नाही आहे. मग त्या शक्ती आहेत, त्या गूढ शक्ती आहेत, त्या गूढ शक्तींना आपण शरण जावं, त्यांची प्रार्थना करावी, त्यांची विनवणी करावी आणि त्यांना प्रसन्न करून घ्यावं की जेणेकरून ते आपल्यावर आक्रमण करणार नाही. या भीतीने रचलेली स्तोत्र आहे असं वेदांना देबल, ज्याला आपण अशा तऱ्हेने वर्गीकरण वेदांचं करून टाकलेलं की जंगली लोकांची देवतांसाठी रचलेली स्तुती स्तोत्र म्हणजे वेद, असं वेदांचं नामकरण करून टाकलं. आणि मग सर्वसामान्य बुद्धीच्या लोकांना ते सगळं पटलं आणि त्यामुळे अनेक वर्ष त्या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं नाही. परंतु ह्या दोन गोष्टी लक्षात आल्या आपल्या की वेदांचा अंतरंग काय आहे, कसं आहे आणि बाह्यांग काय आहे. तर या रचनेमुळे वेदांचं बाह्यांग असं शिथिल आणि ढिसाळ असल्यामुळे, वैयक्तिक असं वाटत असल्यामुळे वेद द्विविध ठरतात. द्विविध, दोन प्रकारचे ठरतात, बाह्य दिसणारे आणि आंतरिक असणारे. तर दोन्ही रूप एकमेकांशी अत्यंत जवळची आहे, घनिष्ठ संबंध असणारी आहे. म्हणजे खरं रूप नेमकं बाह्य आहे तसं आंतरिक नाहीच आहे असंही दाव्याने म्हणता येत नाही. आणि जे आंतरिक रूप आहे वेदांचं ते बाहेर कुठे दिसतच नाही असंही आपल्याला म्हणता येत नाही. म्हणून हे जे रूपक आहे हे उलगडता आलं पाहिजे अशा, आणि मगच आपल्याला वेदांचा अभ्यास करता येईल असं श्री अरविंदांचं म्हणणं आहे. वेदांचा अभ्यास सांगोपांग नेमका सूक्ष्मतेने तपशीलवार अभ्यास करणाऱ्या लोकांसाठीच हे ग्रंथ लिहिलेले आहेत. वेदरहस्य उत्तर पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, त्याचा ग्रंथ हा जो भाग आहे हा त्याच्यातलं कसं करता येईल हे पाहण्यासाठी उदाहरणादाखल वानगी म्हणून यज्ञाचं रूपक त्यांनी कसं उलगडलेलं आहे ते आपल्याला बघता येईल. म्हणजे मग त्यांच्या दृष्टिकोनातून यज्ञाचं रूपक कसं आहे, रूपक उलगडलेलं सुद्धा इतकं मोठं आहे, एखादा पट उलगडावा तशासारखं. त्याला अनेक आयाम आहेत, अनेक मिती आहेत, अनेक दृष्टिकोन आहेत आणि अनेक अर्थ आहेत. ते आपण कसं उलगडलेलं गेलंय आणि काय म्हटलेलं आहे ते आपण बघणार आहोत. कारण की वेद म्हटलं की त्याचा संबंध यज्ञाशी असतो. वेद आणि यज्ञ हे जवळजवळ समीकरण झालेलं आहे. त्यातलं कर्म, वैदिक कर्म म्हणजे यज्ञ कर्म असंच मानलं जातं. यज्ञ संस्कृतीचा हा काळ आहे. आपण हे सगळं यज्ञ संस्कृतीचा सुवर्णकाळ असलेल्या वेळेच्या बद्दल बोलतो आहोत. आपण यज्ञ संस्कृतीचा ऱ्हास झाल्यानंतर यज्ञ संस्कृतीचे गैरफायदे, तोटे, दोष समोर आल्यानंतरच्या काळाबद्दल बोलत नाही, हेही आणखी आपण गृहीत धरायला पाहिजे. ज्या काळात
यज्ञ संस्कृतीचा खरा अर्थ उमजत होता, त्याप्रमाणे लोक वागत होते आणि त्या दृष्टीनं विचार या यज्ञाकडे बघत होते. त्या काळाबद्दल बोललं जात आहे. म्हणून मग ते रूपक काय आहे हे समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की निश्चितपणे ह्याचा आपल्याशी कुठेतरी संबंध होतो. आता वेदांबद्दल झालं, यज्ञाबद्दल बघूया की यज्ञ म्हणजे नेमकं काय आहे. आता यज्ञ म्हटलं की आपल्या समोर स्पष्टपणे चित्र उभं राहतं, कारण आपली धारणा कशी झालेली आहे, आपल्याला आपल्या मनामध्ये ती संकल्पना निर्माण झालेली की एक छान होमकुंड पेटलेलं आहे, त्याच्या चारी बाजूला ऋत्विज बसलेले आहे, यजमान आहे, सपत्नीक बसलेले, यज्ञ सामग्री हवनाची याची त्याची सगळी सामग्री आसपास ठेवलेली, समिधाया मग जे जे काय लागणार आहे तुपाचे गुदले ठेवले, होमकुंड पेटलं आहे, मंत्र म्हटले जातात आहे, उच्चारले जातात आहे आणि स्वाहा म्हटलं की आहुती दिली जाते. हे आपण ऐकलेलं, कल्पनेत असलेलं, काहींनी पाहिलेलं, काहींनी अनुभवलेलं, काहींनी स्वतः केलेले यज्ञ अशा प्रकाराने आपल्या सर्वसामान्य व्यक्तींबद्दल म्हणते मी, ज्यांना याच्याबद्दलचं पूर्ण ज्यांनी अध्ययन केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, त्यांना सगळं सूक्ष्म माहिती. पण सर्वसामान्यपणे आपल्या डोळ्यासमोर ही कल्पना येते, हे चित्र आपल्या डोळ्यासमोर होतं. आणि यज्ञ म्हणजे अगदी मूळाक्षर शिकताना सुद्धा, ज्ञ शिकताना सुद्धा यज्ञ शिकतो. य पासून यज्ञ ते होमकुंड पेटलेलं आपण शिकत होतो. तो तक्ता जो असायचा प्रायमरी शाळेमध्ये, त्यामुळे यज्ञाचा तो यज्ञ होमकुंड छोटासा, यज्ञ म्हणजे होम. परंतु यज्ञ या शब्दाचा अर्थ एवढाच मर्यादित नाही आहे. यज्ञ या शब्दाचा वैदिक अर्थ जो श्री अरविंदांना अभिप्रेत आहे, तो वैदिक अर्थ जाणून घेतला तरच यज्ञ हे रूपक आहे हे लक्षात येतं. हा अर्थ आहे चालणे, आरोहण करणे, स्वार होणे, विजय प्राप्त करणे, विशालता मिळवणे, विस्तारित होणे. यज्ञ हा चालत असतो. अनेक वर्ष चालणारे यज्ञ आपल्याला माहिती आहे. नैमिषारण्य आणि त्यात चाललेली वर्षानुवर्षाचे यज्ञ आपल्या सगळ्या पुराण कथांमधनं अनेक ठिकाणी आपण ऐकलेले आहे. म्हणून श्री अरविंदांच्या म्हणण्याप्रमाणे यज्ञ हा प्रवास आहे, ते चालणं आहे. आणि म्हणून आपलं जीवन हा यज्ञ आहे. बघा, जन्माला येतो तोही प्रवास आहे आणि मृत्यू हाही प्रवासच आहे. महायात्रा असंच म्हटलं जातं. महायात्रेला निघालेलं आहे, महाप्रस्थान केलेलं आहे, म्हणजे जाणं आहे. प्रस्थान म्हणजे जाणं. आणि दर क्षणी, प्रत्येक क्षणी आपण पुढे पुढे जातोय, चालतोच आहे प्रत्येक क्षण अर्थात. आणि जसा प्रवास हा 3 मार्गांनी आपण करू शकतो. पृथ्वीवर जल, आपल्या जमिनीवरून प्रवास करू शकतो, थल, पाण्यावरून प्रवास करू शकतो, जल, आणि वायुमार्गाने आपण प्रवास करू शकतो. 3 मार्गांनी संचार करू शकतो आपण, प्रवास करू शकतो. तसाच हा प्रवास आहे, पण त्यातल्या त्यात हा समुद्री प्रवास आहे. त्यातल्या त्यात हा समुद्री प्रवास आहे. कारण पृथ्वीवरचा प्रवास आहे तो त्यात कमी अडथळे आहेत. समुद्री प्रवासामध्ये जास्त अडथळे आहेत. सागरी प्रवास हा यज्ञाशी जास्त निकटचा आहे असे श्री अरविंदांनी. त्यांनी हे रूपक असं स्पष्ट केलेलं आहे की यज्ञ हा सागरी प्रवास आहे, जलप्रवास. विशाल सागर अथांग पसरलेला आहे, त्याच्यावर लाटा उसळतात. सहज नाहीये ना समुद्रातून इथून पुढे निघणे, प्रवास करणे हे सहज नाहीये. आता आपण नुसता या समुद्री प्रवासाच्याच बद्दल बोलूया. यज्ञ बाजूला ठेवूया, समुद्री प्रवासाबद्दल बोलूया. विशाल सागर आहे,
लाटा मोठ्या मोठ्या उजळतात आहे आणि आपल्याला जायचं आहे. आता ज्या ठिकाणी पोहोचायचं ते ठिकाण आपल्या दृष्टीपणात आहे का? आपल्याला नाही दिसत. पण जायचंय म्हणजे आपण उठलो आणि पायाने आपल्या चालायला लागलो असं आहे का? तसंही नाही. सागरी प्रवास करण्यासाठी आपल्याला नावेची आवश्यकता आहे, जहाजाची आवश्यकता आहे. म्हणजे आधी आपल्याला त्याच्यावर चढायचं आहे. मग त्या नावेसह लाटांवर आरोहण करायचं. एकदा नावेवर आरूढ व्हायचं, मग लाटांवर आरोहण करायचं आणि मग त्या उसळत्या लाट्यांमधनं प्रवास पुढे चालू असेल. गंतव्यस्थान दृष्टीपथात नाहीये. प्रवास सरळ आणि निष्कंटक नाहीये. त्या प्रवासाला किती वेळ लागणार आपल्याला माहिती नाहीये. केव्हा आपण त्या अंतिम ठिकाणी पोहोचू आपल्याला माहिती नाही. या मार्गामध्ये कोणती संकट येतील हे आपल्याला माहिती नाही. या आपल्याजवळ असलेली शिदोरी आपल्याला पुरेल की नाही हे आपल्याला माहिती नाहीये. अशा परिस्थितीमध्ये हा प्रवास, ज्यांनी लहानपणी सिंदबादच्या सफरी वाचलेल्या आहेत त्यांना हे सगळं बराबर आठवेल की निघताना निघालो, प्रवासाला निघालो, जहाजावर निघालो, सगळं घेऊन निघालो. परंतु सगळं घेऊन निघाल्यानंतर मध्येच समुद्री लुटारू, ज्यांना चाचे म्हणत असत, त्यांच्या इकडून तिकडून भराभरा नावं आल्या, त्यांनी आक्रमण केलं, सगळं आमच्या ह्याच्यावर लुटून घेतलं. किंवा तसंही नाही झालं, आणखी काही काळानंतर समुद्र पक्ष्यांची ढाळ आली तरी पण नाही झालं तर एखाद्या हिमनगावर ज्याचा फारच कमी भाग दिसतो आणि बाकी सगळा पाण्याच्या आत असतो त्याच्यावरच जहाज तुटलं. तसंही नाही झालं तर एखाद्या बेटाचा जमिनीचा भाग जो बेटाचा आहे त्या निर्जन बेटाला जाऊन ते थांबलं आणि तिथून पुढे जाईन असं झालं. चिखलात रुतून पडलं गाळात. अशी अनेक संकट त्या समुद्र प्रवासामध्ये येतात. हा मार्ग दिसत असला अथांग आणि तरी सुद्धा निष्कंटक, तरी तो निष्कंटक नाही, सरळ नाही, सोपा नाही. मग हा जसा भौतिक सागर आहे जो पार करून जायचा आहे, तसंच आपल्याला आणखी एक सागर पार करून जायचं आहे ज्याचं नाव आपण भवसागर ठेवलेलं आहे. भवसागर तरुण जाणे, संसार सागर तरुण जाणे. संसार म्हणजे काय? आपण करतो तो नाही. घर बांधलंय, 3 दगड मांडून सुरू केलेली आहे आणि संसार सुरू केलेला आहे. आपलं घरदार, हा संसार नाही, हा तर प्रपंच आहे. हा प्रपंच आहे ना. संसार ईश्वराचा आहे. भवसागर जो आहे तो संसार सागर आहे तो ईश्वराचा आहे. ईश्वराचा संसार काय? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हा संसार आहे, ईश्वराने मांडलेला आहे. आणि त्या ह्याच्यात आपण आहोत त्या संसार सागरामध्ये, भवसागरामध्ये. तो आपल्याला तरुण जायचा आहे, पार करून जायचा आहे. मग पायोजी वैले रामरतन पाय भवसागरात जाऊ. त्याची साधनं वेगळी आहे, त्याची नाव वेगळी आहे. सद्गुरू खेवटिया मीराबाई म्हणते. माझा सद्गुरू म्हणजे माझा केवट आहे, जो ती नाव म्हणजे पार करून घेऊन जाईल. सद्गुरू खेवटिया अशी स्थिती आहे. हा पार करून जायचा आहे आपल्याला. आणि हा पार करून जात असताना हा जो प्रवास आहे, हा प्रवास यज्ञाचे उद्देश समजून घेऊन करायचा आहे. प्रवासाचा उद्देश समजून घेऊन करायचा आहे. प्रवासाचा उद्देश म्हणजे वैदिक यज्ञाचा उद्देश. प्रवासाचा उद्देश काहीतरी प्राप्त करणं, मिळवणं. काही प्राप्त करायचं नसलं, मिळवायचं नसलं तरी आपला प्रवास, हा आयुष्याचा हा प्रवास सुरूच आहे. हा थांबतच नाही. सारे प्रवासी घडीचे म्हणतो तर एवढ्यासाठी आहे की आपण आलो आहे आणि या जगामध्ये हा प्रवासच आहे. आता जे आपण या इथे बसलेलो आहे, आपल्याला वाटतंय आपण बसलो आहोत एका ठिकाणी, आपण बसले नाही, आपण पुढे जातोय ना. क्षणाक्षणाने आपण आपल्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचतोय. प्रत्येक क्षण हा आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. हा प्रवासच चाललेला आहे. यज्ञाचा उद्देश काय आहे? वैदिक यज्ञाचा उद्देश सुद्धा विशालता, परब्रह्म प्राप्ती हा आहे. आता 2 उद्देश आहेत असं पाहिलं तर.
वास्तविक आपलं अस्तित्व शोधणं हा जरी उद्देश असला, प्रकाशाची प्राप्ती करणं, आनंदाची प्राप्ती करणं हा जरी अंतिम उद्देश असला, तर हे स्वतः मिळवणं, दुसऱ्याला मिळवून देणं हा जरी अंतिम उद्देश असला, तरी हा अमूर्त उद्देश आहे. दोन प्रकारचे यज्ञ आहे, मूर्त उद्देश असणारे, अमूर्त उद्देश असणारे. काम्य यज्ञ असतात, धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समजते पावते रूप इत्यादी वगैरे वगैरेसाठी केले. धनधान्य पशुवृद्धी स्वतःच्या व्यक्तिगत जीवनातली भौतिक समृद्धी प्राप्त करण्यासाठी केलेले यज्ञ हे काम्य यज्ञ. तसाच हा प्रवास आपल्या भौतिक जीवनासाठी, चरितार्थासाठी जे काय आपण करत असतो ते सगळं हा यज्ञ आहे, हा प्रवास आहे. म्हणून जाणीचे यज्ञ कर्म जे काय आहे ते यज्ञ कर्म समज. प्रत्येक गोष्ट जाणीचे यज्ञ कर्म म्हटलंय ती एवढ्याचसाठी की हा जो प्रवास आहे हा असा आहे. तर हा प्रवास त्रिस्तरीय आहे, त्रिमितीय आहे, त्रिआयामी आहे. हे सगळं ही सगळी सृष्टी जी आहे ही त्रिगुणात्मक आहे, त्रिमितीय आहे. आपल्याला जे दिसते ते ती मिती दिसतात. चौथी आपल्याला माहिती नाही आहे, चौथा आयाम माहिती नाही आपल्याला. हे जे दिसतं हे सगळं त्रिमितीय आहे. आपणही त्रिगुणात्मक आहोत. सृष्टीची रचना ही त्रिगुणात्मक आहे. सत्वरजतमय गुण आपल्याला अस्तित्व देतात आहे. तसा हा प्रवास सुद्धा त्रिस्तरीय आहे. त्याला श्री अरविंदांनी यांनी म्हटलेल्या त्या याच्यामध्ये त्याच्या हिंदी अनुवादामध्ये त्याला त्रिणी रोचना असा शब्द वापरला. त्रिणी रोचना त्रिदीर्घ आहे. त्रिणी तीन प्रकारची रचना असा तो अर्थ असावा. तीन प्रकारच्या सगळ्या रचना आपल्याला माहिती आहे. आपण विचारात घेतलं तर सगळ्यांना पटापटापटा आठवतील, मी वेगळं सांगायची गरजच नाही. तर तीन पातळ्या आहे. पहिली पातळी भौतिक पातळी आहे, ज्याच्यावर आपण काम्य यज्ञ आताच बघितलं काय काय होतं. प्रवासाच्या दृष्टीने पुढे जसं सरकत असतो आपण, तसं आपल्या आयुष्यात पुन्हा या भौतिक पातळीवर पुढे पुढे सरकत असतो. आज हे मिळालं, उद्या ते मिळालं, परवा प्रमोशन मिळालं, तेरवा घर झालं, निर्वा परदेशवारी झाली. एकेका टप्प्याने आपण पुढे पुढे सरकत असतो. हे आपल्या पुरतं झालं, व्यक्तिगत झालं. मग हे समाजाच्या पातळीवर असतं, राष्ट्राच्या पातळीवर असतं. पर्जन्य प्राप्तीसाठी यज्ञ करायचा आहे, पशुवृत्तीसाठी यज्ञ करायचा आहे, त्यांच्या रक्षणासाठी यज्ञ करायचा आहे, राष्ट्ररक्षणार्थ यज्ञ करायचा आहे. इदम शत्रूचा निपात करण्यासाठी यज्ञ करायचा आहे. म्हणजे पुढे सरकायचं आहे ना. निपात करायसाठी यज्ञ करायचा म्हणजे होमकुंड पेटवून नाही बसायचं ना. आधी शस्त्र घ्यायचा, पुढे घ्यायचा, तुटून पडायचं, त्याच्यावर हा यज्ञच आहे. प्रवासाच्या दृष्टीने जसं पुढे सरकणं आहे, तर पुढे सरकत असताना काही गोष्टी अनेक कराव्या लागणार. सागरी प्रवासात पाहिलं आपण, लाटांवर आरोहण केलं आणि पुढे सरकलो. शत्रू आला तर त्याच्यावर आपण आक्रमण केलं. शत्रू अनेक प्रकाराने येतात, चारी बाजूने येतात. ते लुटणारे असतात, आक्रांत करणारे असतात, हतबल करणारे असतात. या सगळ्या शत्रूला मागे हटवायचं म्हणून आपल्याला योद्धे असायला हवे. यज्ञाच्या रक्षणार्थ योद्ध्याची गरज असते. कुठेही जरी यज्ञ चालू असला एखाद्या ठिकाणी, तर त्याचं रक्षण करणं आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी हे यज्ञ सुरू असताना देवांचे यज्ञ, ऋषीमुनींचे यज्ञ सुरू असतील, तेव्हा दैत्य दानव येऊन ते यज्ञ कसे होऊ शकणार नाही याच्यासाठी प्रयत्न करत असत. म्हणजे पाय मागे खेचणं काही आजच्या जगात नाही आहे, ते फार पुरातन प्राचीन काळापासून चाललंय. ऋषीमुनी यज्ञ करतात तेव्हा कसं नाही होणार याच्यासाठी दैत्य वगैरे येत होते. आणि मग त्या दैत्यांच्या संरक्षणासाठी जरी ऋषींना शस्त्र हातात धरता येत होती, तरी सुद्धा ते यज्ञ करता करता उठून ती युद्ध करू शकत नव्हते. ते तर त्यांना सातत्याने सुरू असणारं कार्य होतं. यज्ञ हे त्यांना सातत ठेवायचं होतं. मग अशा वेळी त्यांना यज्ञ करण्याकरता योद्ध्याची गरज पडत असे. म्हणून मग ज्येष्ठ तुझा पुत्र मला देवी दशरथा म्हणत विश्वामित्र राम लक्ष्मणांना आणण्यासाठी म्हणून आलेले होते, दशरथाकडे आलेले होते. यज्ञ कर्माशी युद्धाचा संबंध आहे. म्हणून यजुर्वेदाचा उपवेद धनुर्वेद आहे.
त्याच्या रक्षणार्थ धनुष्यबाण पाहिजे, यज्ञाच्या रक्षणार्थ. योद्ध्याची गरज आहे आणि ही योद्ध्याची गरज आहे ही आपल्या जीवनात आपण सतत योद्धा असणं आवश्यक आहे. विवेकानंदने कितीतरी ठिकाणी हे पटवून दिलेलं आहे आपल्याला की आपण योद्धा असणं कसं आवश्यक आहे. हा सामाजिक पातळीचा भाग झाला. व्यक्तिगत पातळीवर विचार केला तर व्यक्तिगत पातळीवरचा हा आपला यज्ञ सुरू आहे, हो आपल्या आत चालू आहे, अंतरंगात चालू आहे, आतल्या आत सुरू आहे, आपल्या कळत नकळत सुरू आहे. कुठेतरी विकासाची प्रक्रिया होते, आपण पुढे जातोय. आध्यात्मिक विचारांच्या दिशेने आपण पुढे सरकतोय. मग हा प्रवास सुरू झालाय. आपला प्रवास सुरू झालाय. मी पहिली पातळी झाली. साधना करणं ही त्याच्या दुसरी पायरी झाली, दुसरी पातळीचा पुढे सरकलो आपण. पुढे हे जे पुढे सरकलो आहे त्यावेळेला पुन्हा काम क्रोधादी षड्रिपूंचं आक्रमण आपल्यावर झालेलं आहे. मग त्यावेळेला त्याच्याशी युद्ध, काम क्रोधादी शत्रूंशी युद्ध करण्यासाठी जो आपल्यातला योद्धा आहे तो पुन्हा अतिशस्त्र घेऊन उभा राहिलेला आहे. ही शस्त्र वेगळी आहे, हा योद्धा वेगळा आहे. पण हा यज्ञ आहे कारण पुढे सरकायचं आहे, विशालता प्राप्त करायची. एक शत्रूला पराजित करत करत पुढे जायचं. एक नगर मिळवत पुढे जायचंय, पुढे सरकायचंय. एकेका शत्रूला पराजित करत पुढे सरकायचंय, एक नगर जिंकत पुढे जायचंय. हे बघा किती छान रूपक आहे की आपल्या शत्रूंमधल्या कामक्रोधाने एकेका शत्रूला जिंकत पुढे जायचंय आणि एक नगर मिळवत जायचंय. म्हणजे एकेका चक्राचं भेदन करत पुढे जायचंय, सहस्रार चक्रापर्यंत. हे नगर जे आहे ते जिंकणं आहे, एक चक्र भेदणं, त्या चक्राचा भेद करणं आणि पुढे जाणं आहे. म्हणजे विस्तारित होणं, स्वतःला उन्नत करणं आणि स्वतःला उन्नत करण्यासाठी युद्ध करणं. रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग. सततच आपल्या स्वतःशी किंवा इतरांशी युद्ध सुरू असतं आणि हे युद्ध सुरू असतं म्हणजे आपला प्रवास सुरू असतो, म्हणजेच आपण पुढे जात असतो, म्हणजेच यज्ञ सुरू असतो आपल्याकडं. जी आपलं संपूर्ण जीवन हा यज्ञ आहे. या त्रिस्तरीय यज्ञ आहे. पहिला स्तर अत्यंत भौतिक पातळीवरचा आहे, चरितार्थासाठी केले जाणारा संघर्ष अत्यंत सामान्य पातळीवरचा प्रत्येकाला करावा लागणार तसा आहे. दुसरे जे आहे ते समाजासाठी, समाजकार्यासाठी, राष्ट्रकार्यासाठी आपण जे काय करत असू, कारण आता उन्नत झालोय, विकसित झालोय, पुढे सरकलोय, त्यासाठी आपण जे काही कार्य करतो आहे तो एक यज्ञ, मोठा यज्ञ आहे. त्यात येणाऱ्या संकटांना, समाजकंटकांना त्याच्यानं पुढे नेता येणं हा एक महत्वाचा आहे. त्यांना उल्लंघून जाणं आणि एक गोष्ट जिंकत जाणं, एक गोष्ट पादाक्रांत करत जाणं, एक गोष्ट आपल्या स्वाधीन करून देत जाणं, हे योद्ध्याचं काम आहे. सामाजिक पातळीवर असा हा यज्ञ चालू आहे. आपल्या स्वतःचाच या 3 पातळ्यांवर यज्ञ चालू आहे बघा. आणि आत्मिक पातळीवरचा जो यज्ञ आहे तो त्याच्या पुढचा यज्ञ आहे, ज्या यज्ञाबद्दल आता आपण बोललो की तो स्वतःला आहे. साधनेचा यज्ञ, आंतरिक यज्ञ आहे आणि तो आपल्या आतमध्ये आपलं मन, आपला आत्मा, हे आपला आत्मा म्हणजे आपण स्वतः हा यज्ञ करत विस्तारत जात असतो, पुढे जात असतो. या यज्ञाचे शत्रू कोण आहेत? राक्षसी वृत्ती हे यज्ञाचे शत्रू. गिळंकृत करणारे, बुद्धिभेद करणारे, हे राक्षसी वृत्ती आपल्याला गिळंकृत करते. आपण चांगलं काही करू लागलो की आपलं मन आपल्याला सतत चांगलं वागूच देत नाही. दुसरं एक मन आहे राक्षसी वृत्तीचं, ते मन आपल्यातला जो रावण आहे तो आपल्यावर हावी होतो आणि आपल्या रामाला पराभूत करण्याचा प्रयत्न करतो. ते मन आहे, आपलंच मन आहे. 2 गोष्टी, विवेक बुद्धी जी आहे ती आपण म्हणतो ती नेहमीच काही वर राहत नाही, नेहमीच काही ती आरोहण करून नसते. कित्येकदा ती, अनेक वेळा ती दबलेलीच असते आपल्यामध्ये. आपल्यातच आहे ते शत्रू, ती गिळंकृत करते. आपल्या चांगल्या बुद्धीला दुसरी जी गैरबुद्धी आहे ती गिळंकृत करत असते. बुद्धिभेद करणारे शत्रू आहेत.
आपल्यामध्ये आहेतच. आपल्या विचारांनी आपल्या अरे असं करू का, नको तसं करूया, नको तसं हे नाही करू ते नाही करू, आपलाच आपण स्वतःचा बुद्धिभेद करून घेतो. समाजात बुद्धिभेद करणाऱ्यांची तर कमतरता नाहीच आहे. स्वार्थासाठी दुसऱ्याचा बुद्धिभेद करायचा आणि त्यांचा उपयोग करून घ्यायचा, हे जे काम असतं हे काम सततच चालू असतं. आपल्या समाजात थोडे डोळे आणि कान उघडे ठेवून आपण आसपास वावरलो तर आपल्याला लक्षात येतं की बुद्धिभेद करणारे किती आहेत. मोहात पडणारे शत्रू पावलोपावली आपल्या मनातच बसलेले आहेत, आपल्या आसपास आहेत. आणि आज तर काही विचारायलाच नको, या सगळे जे सोशल मीडिया आपल्या घरात 24 तास येऊन ठाण मांडून बसलेला दूरदर्शन संच नावाचा अत्यंत महत्वाचा मोहात पडणारा शत्रू आहे. सर्वात आधी तो त्याच्या स्वतःच्या मोहात पडतो. आपण बसून राहतो गालावर आणून पाहत त्याच्याकडे तासांचा. मी स्वतः सुद्धा खूपदा जाते. मोहात पडणारा शत्रू आहे. नंतर त्याच्यावर उत्पादनाची जी जाहिरातबाजी केली जाते ती मोहात पडणारी आहे. आपल्या घरात येऊन बसलाय हा मोहात पडणारा शत्रू. समाजात मोहात पडणारे शत्रू अनेक आहे. अमुक तऱ्हेची फसवणूक झाली, तमुक तऱ्हेची फसवणूक झाली, याचे इतक्या सोन्याचं दुप्पट सोनं करून देतो म्हणून कोणीतरी आला, मुलं होत नाही का माझ्याकडे ये म्हणून आला, फसवणूक केली. धर्माच्या नावाखाली होण्याची जितकी जास्त फसवणूक होते तितकी फसवणूक फारच क्वचित होते. असंख्य गोष्टींसाठी फसवणूक होत असते. मोहात पडणारे हे शत्रू आसपास वापरत असतात, प्रत्येक ठिकाणी वावरत असतात. त्याच्याबरोबर कर्तव्यच्युत करणारे शत्रू असतात. चांगल्या मार्गाने जाणाऱ्या, चांगल्या विचारांनी चालणाऱ्या व्यक्तींना त्या विचारांनी चालू न देणारे शत्रू असतात. काय मूर्खताचं काम करत बसले, चला उठा. इतकाला वेळ कुठे काम करता का? ओव्हरटाईम थोडीच मिळतोय तुम्हाला, वगैरे वगैरे सारख्या अनेक गोष्टी आहेत की ज्या छोट्या छोट्या गोष्टी मी सांगायची गरज नाही, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. यांनी मोहात पडणार म्हणजे कर्तव्यच्युत करणारे आहेत. आपल्या व्यक्तिगत गोष्टींसाठी विचार केला तर आपल्याला जे पुढे नेणारे जे शत्रू आहेत ते शत्रू, पुढे जाण्याच्या मार्गावर रोखणारे शत्रू आहेत ते अनेक आहेत. शारीरिक आहेत. थोडंसं हे झालं की त्रास होतो, ध्यानाला बसलं, अर्धा तास पाऊण तास बसलं की वाटते कसं तरी व्हायला लागतं, पाठ दुखायला लागते. शारीरिक शत्रू, इकडे तिकडे लक्ष जातं, हे शारीरिक शत्रू. मानसिक शत्रू आहे. असे अनेक शत्रू. मग आपला प्रवास कसा आहे? तरी सुद्धा प्रवास कसा आहे? प्रवास चाललेलाच आहे. शारीरिक प्रवासही चाललेला आहे, मानसिक सुद्धा प्रवास चाललेला आहे. मानसिक बौद्धिक एकत्रित करूया आपण, हा चाललेला आहे आणि आत्मिक पण चाललेला आहे. शारीरिक प्रवास जो आहे त्याच्यासाठी आपल्याला फारसे कष्ट घ्यावे लागत नाही, तो चालतोच. तो आईच्या पोटात गेल्यापासून आपोआप आपले वाढ होत असते, आपोआप तो शारीरिक प्रवास चालू आहे, सुरू पुढे 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 जाणं चालू आहे त्याचं. त्याच्यासाठी काही विशेष कष्ट नाही, प्रवासासाठी नाही करावे लागत कष्ट. तो चांगला व्हावा याच्यासाठी जरूर कष्ट करावे लागतात, कारण शरीराची वाढ होत असते, ही आपोआप होत असते. त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न नाही करावे लागत. मनाचा आणि बुद्धीचा विकास होत असतो, त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि आत्म्याची उन्नती होत असते, त्याच्यासाठी साधना करावी लागते. आणि हा प्रवास आहे. आपल्या एका शरीरामध्ये हे 3 प्रकारचे प्रवास आहेत. मग आता आजूबाजूला बघा, समाजात वावरताना बघा, राष्ट्रासाठी देशासाठी प्रयत्न करताना बघा, या सगळ्या स्तरावर असे 3 प्रवास प्रत्येक ठिकाणी दिसतात. म्हणून त्याला त्रिणी रोचना असं म्हणतात. हे सगळं सहज नाही, सोपे नाही, अत्यंत कष्टप्रद आहेत. आणि हा प्रवास जितका जास्त कष्टप्रद असेल तितकं आपल्याला यश अधिक मिळेल. जितके जास्त कष्ट या प्रवासात केलेले असतील, कोणत्याही स्तरावर बघा, विचार करून बघा की जितके जास्त कष्ट आपण करू तितकं यश अधिक चांगलं असेल. जितने कष्ट कंटकों में जिनका जीवन सुमन खिला, जितने कष्ट कंटकों में है जिनका जीवन सुमन खिला, गौरगंध उदे उतना ही यत्र तत्र सर्वत्र मिला. जितके जास्त कष्ट घेतलेले असतील तितका गौरव प्राप्त होईल.
अर्थात हे सगळे कष्ट अत्यंत योग्य मार्गाने, योग्य दिशेने, योग्य मार्गदर्शनाखाली आणि योग्य विचारांनी प्रेरित होऊन केलेले असले पाहिजे. हा यज्ञ आहे. यज्ञाचं हे रूपक आहे. हे रूपक आध्यात्मिक पातळीवर उलगडणं म्हणजे ही जी तिसरी अवस्था मी म्हटलं की आपल्या आतला जो आत्मयज्ञ सुरू आहे, याचा जो प्रवास आहे, याचा प्रवास त्याच्या भेटीसाठी जो चाललेला आहे प्रवास, भेटी लागी जीवा लागलीचे आज, या तळमळीने चाललेला जो प्रवास आहे हा यज्ञ आहे. हा हे आध्यात्मिक रूपक आहे. भौतिक बाह्य स्तरावर चाललेला जो प्रवास आहे ते त्याचं बाह्य रूपक आहे. आणि म्हणून हा यज्ञ हा प्रवास आहे. ते रूपक आपल्याला उलगडता आलं पाहिजे असं श्री अरविंदांनी म्हटलेलं आहे. म्हणून त्यांच्या दृष्टीने त्यांनी यज्ञाला सागरी प्रवासाच्या रूपकातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. अशा छोट्या छोट्या गोष्टी, सगळ्याच गोष्टींची रूपकं उलगडून दाखवण्याचा श्री अरविंदांनी त्यांच्या ग्रंथामध्ये अत्यंत प्रभावीपणे प्रयास केलेला आहे. ज्या यज्ञीय देवता आहेत, अग्नी, इंद्र, बृहस्पती, ब्रह्मा, हे सगळे जी रूपकं आहेत, सरस्वती नदी, देवांची गाय, चर्मा, हे जे सगळे नवीन नवीन शब्द आपल्याला सापडतात, ह्या सगळ्या शब्दांची रूपकं अत्यंत सुंदर पद्धतीने श्री अरविंदांनी उलगडून दाखवलेली आहेत. आता ते इतक्या थोड्या वेळामध्ये शक्य नाही आहे जे आपल्याला जेवढ्या वेळामध्ये ह्या यज्ञाच्या रूपकाचा विचार करता आला, तो तीन पातळींवरचा विचार करता आला, तो आपण प्रयत्न केला. त्या दृष्टीने अधिक अधिक खोलामध्ये जितकं आपण जाऊ तितकं आपल्याला या यज्ञाचं रूपक आणखी उत्तम तऱ्हेने उलगडता येईल, उलगडून बघता येईल. आणि या रूपकातून अनेक रूपकं उलगडत जातील. श्री अरविंदांचा वेद रहस्य हा ग्रंथ वेदांचा अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शक असा ग्रंथ आहे, हे मी सुरुवातीलाच सांगितलं. त्यामुळे वेदांमधल्या छद्मरूपाने आलेल्या ज्या कविता आहेत, म्हणजे कवितेच्या छद्मरूपाने आलेले जे आध्यात्मिक सत्य आहे ते शोधून काढणं, या दृष्टीने वेदांचा अभ्यास व्हावा. वेद हे केवळ मुखोद्गत केलेले असू नयेत किंवा केवळ त्यांचा विचार याच दृष्टीने होऊ नये, यासाठी हा सगळा प्रयास आहे. माझ्याकडून मला जेवढं शक्य झालं तेवढं मी हे सांगण्याचा प्रयत्न केला, आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. आजचं हे पुष्प उघडण्याची आयोजकांनी जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद.